भगवते वासुदेवाय. ज्ञानेश्वरी ओवी पारायण अध्याय 18 मोक्ष संन्यास योग भाग 12. ओव्या 1201 ते 1300. पैचे इलिया नंतरे आपुले एकपण उरे, तेही तोवरी स्फुरे तयाशीची जैसे. का प्रकाशता अर्कू तोची होय प्रकाशकू, तयाही अभेदा द्योतकू तोची जैसा. तैसा वैद्यांच्या विलयी केवळ वेदकू उरे पाही, तेने जाणवे तया तेही हेही जो जाणे. तया अद्वयपणा आपुलिय जाणती ज्ञप्ती जे धनंजय, ते ईश्वरची मिहे तया बोधासीये. मग द्वैतातीत मीची आत्मा एकूनि भ्रांत, हे जाणूनी जाणणे जेथ अनुभवी रिघे. तेथचे इलिया एकपण दिसे जे आपुलया आपण, तेही जाता नेणो कोण होई जे जेवी. का डोळा देखती एक क्षणी सुवर्णपण सुवर्णी, नाटिता होय आटणी अलंकाराचीही. नाना लवण तोय होये मग क्षारता तोयत्वे राहे, तेही जिरता जेवी जाये झाले पण ते. तैसा मी तो हे जे असे ते स्वानंदानुभव समरसे, कालवूनिया प्रवेशे मजची माझी. आणि तो हे भाष जेथ जाये तेथ मी हे कोणासी आहे, ऐसा मी ना तो तिये समाये माझ्याची रूपी. जेव्हा कापूर जळो सरे तयाची नामी अग्निपुरे, मग उभयातीत उरे आकाश जेवी. का धाडलिया एका एकू वाढे तो शून्य विशेखू, तैसा आहे नाहीचा शेखू मीची मग आथी. तेथ ब्रह्मा आत्मा ईशू यया बोला मोडे सौरसू, न बोलणे याही पैसू नाही तेथ. न बोलणे ही न बोलोनी ते बोली जे तोंड भरुनी, जाणी व नेणोनी जाणी जे ते. तेथ बुझिजे बोधू बोधे आनंदू घेपे आनंदे, सुखावरी नुसधे सुखची भोगिजे. तेथ लाभू जोडला लाभा प्रभा आलिंगिली प्रभा, विस्मयो बुडाला उभा विस्मया माझी. शमू तेथ सामावला विश्रामू विश्रांती आला, अनुभव वेडावला अनुभूतीपणे. किंबहुना ऐसे निखळ मी पण जोडे तया फळ, सेऊनी वेली वेल्हाळ क्रमयोगाची ते. पै क्रमयोगी या किरीटी चक्रवर्तीच्या मुकुटी, मी चिद्रत्न ते साठो वाटी होय तो माझा. मी क्रमयोग प्रासादाचा कळसू जो हा मोक्षाचा, तयावरील अवकाशाचा उवावो झाला तो. नाना संसार आडवी क्रमयोग वाट बरवी, जोडिली ते मदैक्य गावी पैठी झाली से. हे असो क्रमयोग बोधे तेने भक्ती चिदांगे, मी स्वानंदो दधी वेगे ठाकिला की गा. हा ठायवरी सुवर्म क्रमयोगी आहे महिमा, म्हणून वेळो वेळा तुम्हा सांगतो आम्ही. पैदेशे काळे पदार्थे साधूनी घेई जे माते, तैसा नव्हे मी आयते सर्वाचे सर्वही. म्हणून माझ्या ठाई जाचावे न लगे काही, मी लाभे इये उपायी साचची गा. एक शिष्य एक गुरु हा रूढला साच व्यवहारू, तो मत प्राप्ती प्रकारू जाणावया. अगा वसुधेच्या पोटी निधान सिद्ध किरीटी, बन्ही सिद्ध काष्ठी वोहा दूध. परिलाभेते असते तया की जे उपायाते, येर सिद्धची तैसा तेथे उपायी मी.
हा फळही वरी उपावो, कापा प्रस्तावितसे देवो, हे पुसता परी अभिप्रावो, येथीचा ऐसा. जे गीतार्थाचे चांगावे, मोक्षोपाय पर आघवे, आन शास्त्रोपाय की नव्हे, प्रमाण सिद्ध. वारा आभाळची फेडी, वाचूनी सूर्या ते न घडी, का हातू बाबुळी धाडी, तोय न करी. तैसा आत्मदर्शनी आढळू, असे अविद्येचा जो मळू, तो शास्त्र नाशी येरू निर्मळू, मी प्रकाशे स्वये. मनोनी आघवीची शास्त्रे, अविद्या विनाशाची पात्रे, वाचोनी न होती स्वतंत्रे, आत्मबोधी. तया अध्यात्मशास्त्रांसी, जैसाचपणाची येपुसी, तै येई जे जया ठायासी, ते हे गीता. भानुभूषिता प्राचिया, सतेजा दिशा आघविया, तैसी शास्त्रेश्वरा गीताया, सनाथ शास्त्रे. हे असो येणे शास्त्रेश्वरे, मागा उपाय बहुवे विस्तारे, सांगितला जैसा करे, घेवो ये आत्मा. परी प्रथम श्रवणासवे, अर्जुना विपाये हे फावे, हा भावो सकणवे, धरुनी श्रीहरी. तेची प्रमेय एक वेळ, शिष्यी होवा वया अढळ, सांगतसे मुकुल, मुद्रा आता. आणि प्रसंगे गीता, ठावो ही हा संपता, मनोनी दावी आद्यंता, एकार्थत्व. जे ग्रंथाच्या मध्यभागी, नाना अधिकार प्रसंगी, निरूपण अनेगी, सिद्धांती केले. तरी ते तुले ही सिद्धांत, ये शास्त्री प्रस्तुत, हे पूर्वापार नेणत, कोणी जैमानी. तै महासिद्धांताचा आवाका, सिद्धांत कक्षा अनेका, बिडवूनी आरंभू देखा, संपवी तू असे. येथा विद्या नाशू हे स्थळ, तेने मोक्षोपादान फळ, या दोही केवळ साधन ज्ञान. हे इतुलेची नाना परी, निरूपिले ग्रंथ विस्तारी, ते आता दोही अक्षरी, अनुवादावे. मनोनी उपेय ही हाती, जालया उपाय स्थिती, देव प्रवर्तले ते पुढती, येण्याची भावे. श्लोक 56. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः, मत्प्रसादाद्वाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. मग म्हणे गा सुभटा, तो क्रमयोगी या निष्ठा, मी होऊनी होय पैठा, माझ्या रूपी. स्वकर्माच्या चोखोळी, मज पूजा करूनी भली, तेने प्रसादे आकळी, ज्ञाननिष्ठे ते. ते ज्ञाननिष्ठा जेथ हात वसे, तेथ भक्ती माझी उल्लासे, तिया भजन समरसे, सुखिया होय. आणि विश्व प्रकाशितया, आत्मया मज आपुलिया, अनुसरे जो करुनिया, सर्वत्रता आहे. चांडूनी आपुला आडळ, लवण आश्रयी जळ, का हिंडोनी राहे निश्चळ, वायू व्योमी. तैसी बुद्धी वाचा काये, जो माते आश्रवूनी ठाये, तो निषिद्धेही विपाये, कर्मे करू. परी गंगेच्या संबंधी, बिधी आणि महानदी, एकतेवी माझ्या बोधी, शुभाशुभांसी. का बावने आणि धुरे, हा निवाडू तवची सरे, जवन घेपती वैश्वानरे, कवळुनी दोन्ही. ना पांचिके आणि सोळे, हे सोनया तवची आले, जव परिसू अंग मेळे, एकवटीना. तैसे शुभाशुभ ऐसे, हे तवची वरी आभासे, जव एकूण प्रकाशे, सर्वत्र मी. अगारात्री आणि दिवो, हा तवची द्वैत भावो, जवन रिगिजे गावो, गभस्तीचा. म्हणून माझी या भेटी, तयांची सर्व कर्मे किरीटी, जाऊनी बैसे तो पाटी,
सायुज्याच्या देशे काळे स्वभावे वेचू जया न संभवे ते पद माझे पावे अविनाश तो किंबहुना पंडुसुता मज आत्मयाची प्रसन्नता लाहे तेने न पविजता लाभू कवणू असे या कारणे गातुवा इया सर्व कर्मा आपुलिया माझ्या स्वरूपी धनंजया संन्यासू कीजे. श्लोक 57. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव. परितोची संन्यासू वीरा करणीयेचा झणे करा आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती हे. मग तेने विवेक बळे आपण पे कर्मा वेगळे माझ्या स्वरूपी निर्मळे देखिजेल. आणि कर्माची जन्म भोये प्रकृती जे का आहे ते आपण या हुनी बहुवे देखसी दूरी. तेथ प्रकृती आपण या वेगळी नुरे धनंजया रूपे वीण का छाया जिया परी. ऐसे प्रकृती नाशू जालया कर्म संन्यासू निफजेल अनायासू सकारणू. मग कर्मजात गेलया मी आत्मा उरे आपण पया तेथ बुद्धी घापे करुनिया पतिव्रता. बुद्धी अनन्य येणे योगे मज माझी जैरिगे तै चित्त चैत्य त्यागे मातेची भजे. ऐसे चैत्य जाते सांडिले चित्त माझ्या ठाई जडले ठाके तैसे वहिले सर्वदा करी. श्लोक 58. मच्चित्त सर्व दुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वमहंकारान् न श्रोष्यसि विनंक्षसि. मग भिन्ना इया सेवा चित्त मियाची भरेल जे धवा माझा प्रसादू जाणते धवा संपूर्ण जाहला. तेथ सकळ दुःख धामे भुंजी जती जिये मृत्यू जन्मे ये दुर्गमेची सुगमे होती तुझ. सूर्याचे निसावाये डोळा सावाईला होये तै अंधाराचा आहे पाडू तया. तैसा माझे निप्रसादे जीव कनुजयाचा उपमर्दे तो संसाराचे निबाधे बागुले केवी. म्हणून धनंजया तू संसार दुर्गतीयया तरसील माझिया प्रसादास्तव. अथवा हनहं भावे माझे बोलणे हे आघवे काना मनाची ये शिवे नेदसी टेको. तरी नित्य मुक्त अव्ययो तू आहासी ते होवो निवावो देह संबंधाचा घावो वाजेल अंगी. जया देह संबंधा आतू प्रतिपदी आत्मखातू भुंजता उसंतू कहीची नाही. ये वडे दारुणे निमणे नवीन निमणे पडेल जरी बोलणे नेघसी माझे. श्लोक 59. यदहंकारमाश्रित्य नयोत्स्य इति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति. पथ्यद्वेषिया पोषीज्वरू का दीपद्वेषिया अंधकारू विवेकद्वेषे अहंकारू पोषोनि तैसा. स्वदेहा नाम अर्जुनू परदेहा नाम स्वजनू संग्रामा नाम मलिनू पापाचारू. इयामती आपुलिया तिघातीन नामे यया ठेवूनिया धनंजया न झुंजे ऐसा. जीवा माझी निष्ठंकू करिसी जो आत्यंतिकू तो वाया धाडील नैसर्गिकू स्वभावोची तुझा. आणि मी अर्जुन हे आत्मिक यया वधू करणे हे पातक हे माया वाचून तात्विक काही आहे. आधी झुंजार तुवा होवावे मग झुंजावया शस्त्र घेयावे
कान झुंजावया करावे देवांगण. म्हणून न झुंजणे मनसी ते वायाने, का मानू लोकपणे लोकदृष्टीही. तरी न झुंजे ऐसे निष्टंकीसी जे मानसे, ते प्रकृती अनारिसे करविलची. श्लोक 60. स्वभाव जेन कौंतेय निबंधस्वेन कर्मणा, कर्तुम नेच्छसि यन्मोहात करिष्यस्य वशोऽपि तत्. पै पूर्वे वाहता पाणी, पविजे पश्चिमेचे वाहणी, तरी आग्रहोची उरे ते आणि आपुलिया लेखा. का साळीचा कणू म्हणे मी नुगवे साळीपणे, तरी आहे आन करणे स्वभावासी. तैसा क्षात्र संस्कार सिद्धा, प्रकृती घडिलासी प्रबुद्धा, आता नुठी म्हणसी हा धांदा, परी उठवी जसीची तू. पै शौर्य तेज दक्षता, एवमादिक पंडुसुता, गुण दिधले जन्मता प्रकृती तुझ. तरी तयाची या समवाया, अनुरूप धनंजया, न करिता उगलिया न येल अस. म्हणून या तिही गुणी, बांधिलासी तू कोदंड पाणी, त्रिशुद्धी निघसी वाहणे क्षात्राची या. नाहे आपुले जन्म मूळ, न विचारी तची केवळ, न झुंजे ऐसे अढळ व्रत जरी घेसी. तरी बांधोनी हात पाये, जो रथी घातला होये, तो न चाले तरी जाये दिगंता जेवी. तैसा तू आपुलिया कडुनी, मी काहीच न करी म्हणूनी, ठासी परी भरवसेनी तुची करीसी. उत्तरू वैराटीचा राजा, पळता तू का निघालासी झुंजा, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुझ. महावीर 11 अक्षौहिणी, तुवा येके नागविले रणांगणी, तो स्वभाव कोदंड पाणी झुंजविल तू ते. हा गारोगू काई रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परी भोग विजे बडिया अदृष्ट जेणे. ते अदृष्ट अनारिसे, न करील ईश्वर वशे, तो ईश्वर विही असे हृदयी तुझ्या. श्लोक 61. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. सर्वभूतांच्या अंतरी, हृदय महाअंबरी, चिद्वृत्तीच्या सहस्रकरी उदयला असे जो. अवस्थात्रय तिन्ही लोक, प्रकाशुनी अशेख, अन्यथा दृष्टी पांथिक चेवविले.